हॅलो फ्रेंड्स, गावावरून आता निघालो होतो भंडाऱ्याकडे जायला मार्केटला घेण्यासाठी. चांगले गाडी चालवत चाललो व्यवस्थित, पण गाडीमध्ये काही थोडा बहुत प्रॉब्लेम आला आहे. प्रॉब्लेम असा आहे की गाडी चालती, गाडी बंद झाली. पिकअप घेते सोडते. राजेगाव भंडारा आहे MIDC जवळ. कोणती खराबी आहे गाडीच्या इंजिनमध्ये ते काही समजून राहिला. स्टार्ट बी करतो पण होत नाही. पिकअप सोडत आहे. मला असं वाटते गाडी काही गॅस, रात्री हंडा मारलो होतो, गॅस वगैरे मारलो, पेट्रोल पण आहे गाडीत, तरी गाडी चालू, गाडी बंद झाली. पिकअप सोडते धरते. प्रॉब्लेम काय आहे का नाही यांच्यात आपण काही मिस्त्री आहो नाही, एवढं काय आपल्याला काय समजत नाही. पण मिस्त्रीला फोन केलो होतो, तो मिस्त्री आल्यावरच समजेल का प्रॉब्लेम कोणता आहे म्हणून. तो मिस्त्री आल्यावरच सांगाल. बरं झालं मी गावामध्ये चालतो, तर जंगलात राहते तर बहुत वाट लागली होती माणसाची. आता मिस्त्री येतच असेल, फोन केलं होतं. आता अर्धाच झाला, अजून वाट बघू परेशान झाला माणूस येवालच्या. काय करते काय नाही. तर अशीच जर समस्या आली तर 2-3 मिस्त्रीचे नंबर घेऊन ठेवायचा आणि खिशामध्ये पैसा लागेल तेवढे खर्च करायचा, पण आपला वेळेला महत्त्व द्यायचा. कारण का मिस्त्री खुश ठेवलं तर केव्हा येऊ शकते, किती पैसे मागेल तेव्हाचा. पण गाडी बंद झाली, काही दुर्घटना काही झाली तर त्यासाठी एक मिस्त्रीच्या जरिया का तो आपली गाडी दुरुस्त करून आपल्याला आपण आपलं काम करू शकतो गाडी दुरुस्त झाल्यावर. अन्यथा गाडी आपलं काही ABCD समजत नाही ना, गाडी चालवतो बिघडली तर बोंबलत बसा. तर मिस्त्री आल्यावरच समजेल. आता ही जर गाडी बिघडली, का बिघडली, कशी बिघडली, त्याच्याबद्दल थोडा बहुत तुम्हाला जर काही समजत असेल, मी सांगितलं त्याच्याबद्दल काही समजत असेल तर माझ्या YouTube चॅनलवर, माझ्या ह्या व्हिडिओवर कमेंट करा, सांगा तुमची राय पाहिजे होती.